हालेलुया, हालेलुया. बोलो येशू मसीह की. प्रभूच्या नावात धन्यवाद असो. आणि मला वाटतं 15 मिनटं आहेत. पुष्कळ आहेत. पुष्कळ आहेत की कमी आहे? पुष्कळ आहेत ना. माझ्यासाठी तर बस पुष्कळ आहेत. आणि पवित्र आत्म्याला 5 मिनटं बस आहेत. तर पुढचे 5 मिनटं जरी तुम्ही प्रभूच्या सानिध्यामध्ये बसला ना, आज परमेश्वर तुम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करेल. तुम्ही तयार आहात का? आपण काही क्षणासाठी आपण आपले नेत्र बंद करूया. मी विनंती करतो, कुणाला जर उठून जायचं असेल तरी जाऊ शकता. ज्याला खरोखर ऐकायचं आहे, मला माहीत होतं की अर्धा हॉल खाली होणार, परंतु त्याच्यामध्ये कृपया कोणी उठू नका. पुढचे 15 मिनटं कोणी उठू नका. एक जीवन बदलणारा संदेश आहे, प्रत्येकासाठी जीवन बदलणारा संदेश आहे. तर तुम्हाला जर उठायचं असेल तर माझी काही हरकत नाही आहे. मला 2 लोक जर भेटले तरी 2 लोकांना पण मी संदेश सांगणारा माणूस आहे. तर आपण नेत्र बंद करूया, आपण स्वतःला रिकामं करूया. प्रथम मी राजूदादाचे आणि त्यांच्या टीमचे देखील आभार मानतो आणि परमेश्वराच्या नावाला कोटी कोटी धन्यवाद देतो. आपण नेत्र बंद करूया आणि प्रार्थना करूया. ओ प्रभूजी, धन्यवाद देतो राजा. या सुंदर समयी परमेश्वर आम्हाला तुझ्या चरणाजवळ येण्याची तू संधी दिली, धन्यवाद देतो. पवित्र आत्मा, या ठिकाणी ऑलरेडी तुझी उपस्थिती आलेली आहे परमेश्वरा. जे प्रियजन इथं आहेत परमेश्वर, माझा विश्वास आहे आज या माडीवरच्या खोलीमध्ये आग येणार परमेश्वरा, आणि तुझी सुपर नॅचरल पॉवर या ठिकाणी आहे. धन्यवाद देतो प्रभूजी. प्रभूजी धन्यवाद देतो. येणारे दिवस आमच्या सर्वांसाठी आशीर्वादाचे कर, येशूच्या नावात. आमेन, आमेन, आमेन. मी विनंती करतो राजूदादा किंवा सिस्टर, तुमचा निकाल झाला की मला हात करा. हां, मी थांबेन 15 मिनटात, नो प्रॉब्लेम. हां, कारण हा संदेश द्यायला कमीत कमी मला 4 तास लागतात. मला 15 मिनटं दिलेत, नो प्रॉब्लेम, हरकत नाही. पण तुम्ही तयार आहात का? तुमचं मन तयार आहे का पहिला? येस. काल मी प्रार्थना करत आहे, 3-4 दिवस झालं मी या सभेसाठी प्रार्थना करत आहे. परमेश्वर तुमच्या प्रत्येकासाठी परमेश्वराने एक निरोप दिलेला आहे की जे अलौकिक सामर्थ्य आहे, सुपर नॅचरल पॉवर. सुरुवातीच्या मंडळीमध्ये ज्यावेळी लोक होती त्यांचं सगळं सुपर नॅचरल होतं. त्यांचं बोलणं सुपर नॅचरल होतं, त्यांच्या प्रार्थना सुपर नॅचरल होतं, त्यांचं गीत म्हणणं देखील अलौकिक होतं, त्यांची देवाची उपासना अलौकिक होती. आणि परमेश्वर आज तुमच्यासाठी प्रत्येकाला ताजा निरोप देत आहे की नव्या कराराची लोक, या अर्थाने चमत्कार केव्हा केव्हा तरी होतो असं नाही. चमत्कार नव्या कराराची लोक विश्वासणाऱ्या नात्यानं अलौकिक गोष्टी आमच्या जीवनाचा, विश्वासणाऱ्यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक आहे. आणि ते सामर्थ्य, ते पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये अद्भुतरित्या काम करतो. जोडा, हरकत नाही. मला सांगू द्या प्रियानो, देवाचा एक छोटासा निरोप आहे. हा जरी निरोप तुम्हाला समजला, माझं काम संपलं. परमेश्वर काल रात्री तुमच्याविषयी प्रार्थना करताना मला सांगत होता, जे लाईव्हमधून बघत आहे त्यांना देखील सांगू द्या, सुपर नॅचरल जीवन जगा प्रियानो, अलौकिक जीवन जगा. तुमच्या प्रार्थना सुपर नॅचरल होऊ देत. तुमच्या प्रार्थना अलौकिक उत्तर घेऊन येणार आहे. कारण पवित्र आत्मा, बायबल आम्हाला सांगतं इफिस 6 मध्ये, आमचं झगडणं कुठल्या रक्तमांसाबरोबर नाही. सैतानाला देखील शक्ती आहे, त्याच्याकडे पण एक शक्ती आहे, त्याच्याकडे पण अद्भुत शक्ती आहे. आणि त्याच्याबरोबर आम्ही बुद्धीनं, आमच्या ताकदीनं आम्ही त्याच्याशी लढू शकत नाही. आम्हाला पवित्र आत्म्याच्या सामर्थ्यानंच त्याच्याशी लढायला पाहिजे. आजचा जर ताजा निरोप तुमच्या प्रत्येकासाठी जर देवाचा असेल, ज्याला रेमा वर्ड म्हणतो, पासर आजच्यासाठी माझ्यासाठी देवाचा काय निरोप आहे? हो, देवाचं भविष्य वक्ता या नात्याने मी तुम्हाला प्रत्येकाला सांगत आहे की सुपर नॅचरल गोष्टीचा आनंद घ्या. सुपर नॅचरल ज्या गोष्टी आहेत, अलौकिक गोष्टी तुमच्या जीवनात होऊ शकतात प्रियानो. तुमच्या जीवनात त्या गोष्टी होऊ शकतात, त्याचा आनंद घ्या. मला सांगू द्या प्रियानो, आता हे जे दिवस आहेत, आजचा छोटासा निरोप आहे तुमच्यासाठी, अलौकिक गोष्टी. मला एक उदाहरण परमेश्वर या ठिकाणी देत होता. गेल्या 6 महिन्यापूर्वी आम्ही एक बोर मारलं, आणि त्या बोरला, त्याच्या आजूबाजूला इतके बोर मारलेले आहेत. आमच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या थोड्याच अंतरावर, एक 100 मीटरवर 3 ते 4 बोर मारले, त्याला पाणी नाही आहे.
आणि त्यावेळी त्या माळात लोक सांगत होते पाणी लागणार नाही तुम्हाला. सगळेजण म्हणत होते. तिथं ब्रदर आकाश आहेत बघा, इथं लोक साक्षीला आहेत. म्हणत आकाश ब्रदर होते, आहेत आकाश ब्रदर, ते जिवंत गोष्टीचे साक्षीदार आहेत. मला सांगू द्या, अशा असंख्य गोष्टी आहेत, पण माझ्याकडे वेळ नाही आहे. मी पाण्याला आज्ञा करत होतो, जितके आजूबाजूला झरे आहेत या बोरमध्ये येऊन पडा. आणि तिथं 10 बोर असतील, एका बोरला पाणी नाहीत, पण त्या आमच्या बोरला इतकं पाणी आहे, इतकं पाणी आहे की ते टँकर लावले तर संपणार नाही. बाकीचे बोर अर्धा तास देखील चालू शकत नाहीत. अलौकिक सामर्थ्य आहे. अलौकिक सामर्थ्याच्याद्वारे अनेक गोष्टी होतात. अनेक साक्षी माझ्याकडे आहेत. अलौकिक गोष्टीच्या द्वारे परमेश्वरानं अद्भुत काम केलेलं आहे. 26 जानेवारी 2024ला एक मेलेली डेड बॉडी राईज झालेली आहे. तो माणूस आहे. सगळी प्रेतक्रिया त्यांची ठरलेली आहे, सगळ्या गोष्टी आहेत. आमचा अलौकिक गोष्टीवर विश्वास आहे. रिसेंटली 23 वर्षाची BP हील झालेली आहे. 23 वर्षाची BP, एक दिवसाची नाही, 23 इयर्स. 23 वर्षानंतर जेव्हा डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर म्हणतो तुम्हाला BPच नाही आहे, तुम्हाला गोळी कशी काय देऊ. त्यांनी गोळी कॅन्सल केली. ही सगळी लोक कोल्हापूरमधले आहेत. प्रेनो, सुपरनॅचरल गोष्टी तुमच्यासाठी आहेत. आज आम्ही ज्या सीझनमध्ये आहोत, आज आमचं लक्ष, अनेकांचं लक्ष मिडलकडं आहे. अनेकांना खूप आनंद झालेला, मला देखील आनंद वाटला, कारण खूप स्तुती आराधना खूप सुंदररित्या करत आहेत. खूप तयारी आहे, त्याच्यामागे कष्ट आहे, त्यांचा प्रवास आहे. परमेश्वर प्रत्येकाला आशीर्वादित करो. ज्याला बक्षीस नाही मिळणार त्याला पण परमेश्वर आशीर्वादित करो. पण या पुढच्या 10-15 मिनटामध्ये आपण एक गोष्ट पाहणार आहोत. वास्तविक आमचे सण कोणते कोणते आहेत? आमचे सण कुठले आहेत? तुम्हाला कोणता सण आवडतो? इकडच्या लोकांना विचारा, सण कोणता आवडतो? ख्रिसमस आवडतो? अरे वा, ख्रिसमस इकडे आवडतो. तुम्हाला कोणता आवडतो? माझा गुड फ्रायडे आवडता. गुड फ्रायडेच्या दिवशी भरपूर काही सुपरनॅचरल गोष्टी मिळाल्या हो. मला ख्रिसमसपेक्षा गुड फ्रायडे आवडतो. त्या दिवशी देवाणघेवाण झालेलं आहे, अलौकिक गोष्टी. आमचं दारिद्र्य घेतलं, त्याच्या धनानं आम्हाला धनवान बनवलं. अलौकिक गोष्टी. अजून एक सण राहिला, आणि कुठला आहे? ईस्टर, पुंडुस्थानाचा रविवार. 3 झाले, बस 3च. झावळ्याचा रविवार, बस 4. आणि ख्रिसमस झाला. हां, वलांडल सण आपण नाही पण साजरा करत. आपण कुठं जास्त साजरा करतो? हां, मायवा ते रेग्युलर आहेत, पण आपण एक, माझ्या माहितीनुसार आपण क्रिसमस सेलिब्रेट करतो, गुड फ्रायडे करतो, ईस्टर संडे करतो, झावळ्याचा रविवार आपला इंटरनल आहे, परंतु सरकारी सुट्ट्या आपल्याला 3च आहेत. परंतु आणखीन एक सण आहे ज्या सणाला खूप महत्त्व आहे. हां, न्यू इयर झालं. न्यू इयर तसं म्हणजे जे ठीक आहे, हरकत नाही, तुमचं उत्तर बरोबर आहे. असे सण भरपूर आहेत. मग कसं होणार? मदर डे आहे, फादर डे आहे, प्रत्येक दिवस आहेत. परंतु हां, पण मुख्य आमचे 3 सण आहेत, गुड फ्रायडे, ईस्टर. हां, आमच्या चर्चेस फुल दिसतात क्रिसमसला, गुड फ्रायडेला, ईस्टर संडेला. या 3 सणाला आमच्याकडे गर्दी भरपूर असते, बसायला जागा पुरत नाही, अशी परिस्थिती अनेक चर्चेसमध्ये असते. पण मला सांगू द्या प्रियानो, येशूच्या पुंडुस्थानानंतर तुम्ही माझ्यावर आहात? कोण कोण माझ्यावर आहे? का निकालाकडे लक्ष कोणाकोणाचं आहे? निकालवाले गेले खाली, आहे नाही तर? अरे आहेत, रजतदादा आहेत, देवबाप आशीर्वादित करणार. कारण हे लोक पुण्यामध्ये आराधना करत होते, मी लाईव्हच्याद्वारे आशीर्वादित होतो. रजतदादा खूप आशीर्वादित होत होतो. आत्म्यात आणि खरेपणा त्याची आराधना करा. देव अशा उपासकांच्या शोधात आहे. मी म्हणलं देवा धन्यवाद, आज ही मुलं मला मिळाले, त्यांना काहीतरी मला आज भेट देता येईल. मला सांगू द्या प्रियानो, आज पुंडुस्थानाच्या रविवारपासून आज 45वा दिवस आहे. 45 डेज. मोजा, कॅलेंडर बघा, सगळं बघा. आज इथून पुढं 5 दिवसानंतर पेंटेकॉस्ट काय असतो हा दिवस? हो, आत्म्याचा वर्षाव.
काय असतो? पवित्रत्व प्राप्त झाला. या रविवारी मी शिकवत होतो, शेवटचा आशीर्वाद आम्ही देतो. प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि सदा सर्व काळ तुमच्यावर असो. तो पवित्र आत्मा पाहुणा असतो, तो आमच्या बरोबर असतो. पण बऱ्याच वेळा एक गुड मॉर्निंग सुद्धा आम्ही दिवसातलं त्याला म्हणत नाही. गुड मॉर्निंग, काय दादा बरा आहे का, एवढं पण म्हणत नाही मी. पवित्र आत्म्यावर आमचं कम्युनिकेशन नाही आहे. पेंटिकॉस्ट डे माहीत आहे, पवित्र आत्मा. नारायण वामन टिळक किती सुंदररित्या म्हणतात. नारायण वामन टिळकांचं गाणं आहे की नाही मला माहीत नाही, परंतु चेतीवामा दिना कोणाचं गाणं आहे? चेतीवामा दिना. चेतीव दीना चेतीव, मला लक्षात नाही आता, बरेच दिवस मी. पवित्र आत्मा येऊनी, पवित्र आत्मा येऊनी. खूप सुंदर गीत आहे प्रेरणा. देवाला धन्यवाद असो. आणि खूप सुंदररित्या क्वायर खाली आहे असं वाटत आहे मला. प्रेक्षक इकडं आहे आणि खाली खरे आराधक खाली आहेत. देवाला धन्यवाद असो. मला सांगू द्या प्रियानो, 120 लोक माडीवरच्या खोलीत. येशू 40 दिवस दर्शन देत होता आणि 40 दिवसांपासून 50व्या दिवसापर्यंत, ज्याला आम्ही पेंटिकॉस्ट म्हणतो, त्या दिवसात ती लोक फक्त येशूचे सगळे शिष्य अशाच माडीवरच्या खोलीत प्रार्थना करत होते. त्यातून मधून कोणतरी विचारायचा, केव्हा तो दिवस येणार? येशूनं सांगितलेलं होतं. पेत्र म्हणणार, बाबा येशूनं सांगितलंय तो दिवस येणार, ते देणगी आपल्याला मिळणार. थांबा अजून प्रार्थना करूया. 5वा दिवस गेला, 6वा दिवस गेला, 7वा दिवस गेला. आजचा दिवस 45 डेज, म्हणजे आजपासून 5 दिवसानंतर आम्ही पेंटिकॉस्ट डे साजरा करणार आहोत. त्या पवित्र आत्मा इतकं खोल गेलेलो आहे मी त्याच्यामध्ये, इतकं खोल मी त्याच्यामध्ये गेलेलो आहे. इतकी तयारी मी आज करत आहे. आज 4 तास हा सृष्टीकर्ता पवित्र आत्मा आहे. पवित्र आत्मा सृष्टीमध्ये होता आणि जितकं शिकल तितकं कमी आहे. पण आज मी या ठिकाणी उभा आहे. 120 लोक त्या माडीवरच्या खोलीमध्ये प्रार्थना करत होते पवित्र आत्मा मिळण्यासाठी. येशूने सांगितलं होतं, तुम्ही यरूशलेम सोडून जाऊ नका. बायबल आम्हाला सांगतं प्रेषित 1:8 मध्ये, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. आज सुपर नॅचरल गोष्टीसाठी पवित्र आत्मा पाहिजे. त्या पवित्र आत्म्याशी मी रोज बोलायचं आहे. आम्ही थोडक्यामध्ये पाहूया, म्हणजे वेळ कमी आहे, परंतु काही प्रश्नांचे उत्तर मी तुम्हाला देईन. मत्तेचं पुस्तक 3रा अध्याय 11 वचन मी वाचतो तुमच्यासाठी. मत्ते 3:11 लिहून घ्या. मत्ते 3:11. त्या ठिकाणी वचन सांगतं, बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्यासाठी देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. बाप्तिस्मा करणारा योहान येशूविषयी या गोष्टी सांगतोय. येशूविषयी सांगतोय की जो माझ्या मागून येत आहे तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने आणि अग्नीने करेल. मी नेहमी सांगतो, मी बाळ होतो आणि मग बेडेकर पाळकसाहेब होते त्यावेळी, आणि माझं लहानपणी मला समजत नव्हतं तेव्हा माझा बाप्तिस्मा झाला. आणि मग मी तिकडं सगळं जग फिरून परमेश्वराकडे आलो. सगळं जग फिरून परमेश्वराकडे आलो. मला वाटलं मला इनबिल्ट पॅकेजेस मिळालेलं आहे. ख्रिस्ती घरात जन्मलो, आईवडिलांना बाळ असताना नेलं, पाळकसाहेबांनी बाप्तिस्मा केला, मला पवित्र आत्मा मिळाला. मी चुकीच्या संभ्रम अवस्थेमध्ये होतो. जेव्हा पवित्र आत्मा मला मिळाला, माझं बोलणं बदललं, माझे विचार बदलले, माझं वागणं बदललं, माझा विश्वास वाढला, परमेश्वराशी मी बोलायला लागलो. मला सांगू द्या प्रियानो, हा पवित्र आत्मा एक दैवी व्यक्ती आहे. ती अदृश्य शक्ती नाही आहे प्रियानो, की रविवारी आम्ही गेलो आणि मग तो आम्हाला मिळतो असं नाही. ती एक दैवी व्यक्ती आहे. जोपर्यंत आम्ही व्यक्ती म्हणून
त्याच्याशी वागणार नाही तोपर्यंत आम्हाला त्याचं महत्त्व समजणार नाही. एक व्यक्ती म्हणून त्याच्याशी वागायला चालू करा. तो आमच्या या जीवनी प्रवासामध्ये, आता बक्षीस कोणाला तरी मिळेल, आमच्यासाठी जीवनी मुकुट ठेवलेला आहे प्रियानो. संत पौल म्हणतो, मी माझा विश्वास राखलेला आहे, धाव संपवलेले आहे. आणि तो जीवनी मुकुट आम्हा प्रत्येकाला, ख्रिस्ती जीवन एक विश्वासणाऱ्यांची धाव आहे. ख्रिस्ती जीवन एक शर्यत आहे. प्रत्येकाला एक जीवनी मुकुट परमेश्वर त्याचे देवदूत घेऊन तयार आहेत आणि तो तयार आहे तुम्हाला देण्यासाठी. रोम 8:14 सांगतो, जितक्यानं देवाचा आत्मा चालवतो तितकेच देवाचे पुत्रांनी काढणे आहेत. लीड बाय होली स्पिरिट. पवित्र आत्म्यानं चाला. इकडे पवित्र आत्म्यानं पण म्हणायचं मला पवित्र आत्मा चालवतो, आणि तिकडे जाऊन पिचेची गाणी म्हणायची. नाही चालवत पवित्र आत्मा. काही म्हणायचं म्हणा, मी स्पष्ट बोलणारा व्यक्ती आहे. पवित्र आत्मा दैवी आत्मा आहे. पवित्र आत्म्यानं भरलेले लोक येशूविषयी बोलतात. पवित्र आत्म्यानं भरलेले लोक देवाच्या गोष्टी बोलतात. पवित्र आत्म्यानं भरलेले लोक अलौकिक गोष्टी बोलतात. पवित्र आत्म्यानं भरलेले लोक भविष्यवाणी करतात. अलौकिक पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये दिसायला लागतात, कृपादानांमध्ये दिसायला लागतात. काही दिवसापूर्वी एका ठिकाणी प्रश्न केला, कृपादानं किती आहेत? पवित्र आत्म्याची कृपादानं किती आहेत? कोण म्हणते 7 आहे, कोण म्हणते 5 आहे. तर देवा धन्यवाद, कोल्हापूरची अवस्था आहे, तर म्हणलो बाकीचं काय करायचं. पवित्र आत्म्याची फळं 9 आहेत, कृपादानं पण 9 आहेत प्रियानो. आज मला सांगू द्या प्रियानो, बाप्तिस्मा करणारा योहान येशूविषयी म्हणतो, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा करणारा फक्त येशू ख्रिस्त आहे. तोच पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा करू शकतो. काही घटना आहेत जुन्या करारामध्ये, देवाच्या दासांनी हात ठेवण्याच्या द्वारे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झाला, परंतु तो बाप्तिस्मा करणारा एकमेव व्यक्ती आहे, त्याचं नाव आहे येशू ख्रिस्त. इज अ बॅप्टिझर ऑफ द होली स्पिरिट. तो पवित्र आत्म्यानं तुमचा बाप्तिस्मा करणारा आहे. आम्हाला त्याच्यावर जाणं गरजेचं आहे. पवित्र आत्म्यानं भरण्यासाठी त्याचा बाप्तिस्मा कोण करतो याची माहिती आम्हाला पुरेपूर पाहिजे. पवित्र बाप्तिस्मा करणारा योहान म्हणतो, माझ्या मागून जो येत आहे, मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा करतो खरा, पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे, त्याच्या वाहना उचलून चालण्यासाठी देखील मी पात्रता नाही. मात्र येशू तुमचं पवित्र आत्म्याने व अग्नीने बाप्तिस्मा करेन. हा 50वा दिवस पेंटिकॉस्ट संडे या रविवारी आम्ही साजरा करतोय. नेमकं हा पेंटिकॉस्टच्या दिवशी काय घडलं किंवा काय आहे हा पेंटिकॉस्ट डे, थोडक्यात मी सांगतो तुम्हाला. प्रेषितांची कृत्य 1 अध्याय, आपण फास्ट जाऊया, आपला वेळ कमी आहे. प्रेषित 1:8. परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल, परंतु पवित्र आत्मा तुमच्यावर येईल तेव्हा तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल आणि यरुशलेमेत सर्व यहुदियात शम्रोनात व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल. या ठिकाणी पेंटिकॉस्टच्या दिवशी नेमकं काय घडलं किंवा काय आहे हा पेंटिकॉस्ट डे. 3 यशस्वी टप्पे या 4 वचनांमध्ये दिसतात. तुमच्या बायबल असेल, पेन असेल तर अंडरलाईन करून घ्या. 3 यशस्वी टप्पे. सर्वांनी म्हणा, म्हणजे माझा वेळ वाचेल. सर्वांनी म्हणा 3 यशस्वी टप्पे. आपण मोठ्यानं बोलूया, 3 यशस्वी टप्पे. त्या 4 वचनात 3 टप्पे तुम्हाला दिसतात प्रियानो. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 1 ते 4 वचन मी वाचत नाही, तुम्ही जस्ट अंडरलाईन करून घ्या किंवा वाचा. सिस्टर फास्ट वाचा. येस. लक्ष द्या. प्रेषितांची कृत्य 2 अध्याय आणि 1 ते 4 वचन, 3 टप्पे जर तुम्हाला सापडले अंडरलाईन करा. प्रेषितांची कृत्य याचा 2 अध्याय आणि 1 ते 4 वचन. ॲक्ट्स चॅप्टर 2 वर्सेस 1 to 4. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आल्यावर ते सर्व एकत्र जमले होते. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या
होत असलेल्या अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. आमेन. आमेन. या 4 वचनामध्ये 3 यशस्वी टप्पे दिसतात. आपण सर्वजण मोठ्याने म्हणूया, 3 यशस्वी टप्पे. पहिला टप्पा आहे त्यांचा बाप्तिस्मा झाला. नॉट पाण्याचं नव्हे, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा. योहान 3 मध्ये आम्हाला दिसतं पाण्याने आणि पवित्र आत्म्याने जन्मल्या वाचून कोणीही देवाच्या राज्यात प्रवेश करू शकत नाही. कोणी प्रवेश करू शकत नाही. इथं वचन सांगतं पहिला यशस्वी टप्पा घडला, स्वर्गातून त्यांचा बाप्तिस्मा झाला. आपल्या शेजारच्या व्यक्तीला सांगूया, स्वर्गातून त्यांचा पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झाला. आपल्या शेजारच्या व्यक्तीला सांगूया, स्वर्गातून त्यांचा बाप्तिस्मा झाला. आम्ही माडीवरच्या खोलीतच आहोत. आम्ही माडीवरच्या खोलीत आहोत. आज देवाचा अग्नी कोणावरही उतरू शकतो. माझा विश्वास आहे. माझा विश्वास आहे अनेक जण पवित्र आत्म्याच्या अग्नीनं भरू शकतात. त्यामुळं काळजीपूर्वक लक्ष द्या. त्यांचा पहिला टप्पा आहे त्यांचा बाप्तिस्मा. स्वर्गातून त्यांचा बाप्तिस्मा झाला. दुसरी गोष्ट आहे, फक्त एकत्रित नव्हे, त्या माडीवरच्या खोलीत 120 लोक होते आणि 120 लोक पवित्र आत्म्यानं भरले. आणि ते फक्त सामुदायिकरित्या भरले नाहीत, ते वैयक्तिकरित्या भरले. इंडिव्हिज्युअली ते वैयक्तिकरित्या पवित्र आत्म्यानं भरले, फील झाले. आणि तिसरी गोष्ट आहे त्याच वचनामध्ये दिसतं, तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषामधून बोलू लागले. बायबल सांगतं जे अंतकरणात भरलं तेच मुखावाटे बाहेर पडणार. जे अंतकरणात भरलेलं आहे, आता माझ्या अंतकरणात चांगल्या गोष्टी आहेत, मी चांगल्याच गोष्टी बोलणार. माझ्या अंतकरणात राग आहे, मी रागच काढणार. आल्यापासून मग राजदत्तावर राग काढणार. 15 मिनिटं मी जातो, होऊ शकत नाही. माझ्या अंतकरणात प्रेम आहे, मला 15 मिनिटं देखील बास आहेत. ते त्यांचं प्रेम आहे. मला सांगू द्या प्रियानो, तिसरी गोष्ट आहे, पहिली गोष्ट आहे बाप्तिस्मा त्यांचा झाला, ते वैयक्तिकरित्या भरले. तिसरी गोष्ट आहे सुपर नॅचरली आउटफ्लो, अलौकिकरित्या ते भरले. वचन सांगतं तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषेतून बोलायला लागले. 2 मतप्रवाह आहेत. मी पहिल्या मतप्रवाहाचा माणूस होतो जो म्हणत होता मी शिका रबा बाबा काय म्हणणार नाही. देवाच्या आत्म्यानं रात्री 2:30 वाजता सायंकाळी प्रार्थना करत असताना अग्नीच्या द्वारे माझ्या मुखाला स्पर्श केला. आता काय थांबवतोय हा माणूस? आता कसं थांबवणार मी स्वतःला? मी बोलायला लागलो अन्य भाषेमध्ये. हा विषय वेगळा आहे. काही लोक अन्य भाषा नाही म्हणतात. मी तर त्याची व्याख्या केलेली आहे. नैसर्गिक बुद्धीला न पटलेली भाषा अन्य भाषा. नैसर्गिक बुद्धीला पवित्र आत्म्यानं भरल्यानंतर पवित्र आत्मा त्यांच्याद्वारे बोलायला लागला. या ठिकाणी एक चमत्कार देखील झालेला आहे. ते प्रत्येकजण आपापली भाषा ऐकायला लागले. बाबेलमध्ये देवानंच भाषेचा घोळ केला. मला सांगू द्या, अलौकिकरित्या भरले, त्याच्या मुखातून अन्य भाषा निघाली. हा मोठा विषय आहे, मी एवढ्या वेळेत सांगू शकणार नाही. ज्याला पाहिजे असेल त्याने यूट्यूबवर जा. अमित लोखंडे यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर तुम्हाला अन्य भाषेचे विषयी तुम्हाला मी डिटेल गोष्टी सांगितलेल्या आहेत. मी कोणाच्या विरोधात इथं उभा नाही आहे की कोणत्या गोष्टी खोडण्यासाठी नाही. मी वैयक्तिकरित्या त्याचा अनुभव घेतला. अन्य भाषा, काही लोक म्हणतात अन्य भाषा आहे, काही लोक म्हणतात नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हणलो नैसर्गिक बुद्धीला न पटलेली भाषा अन्य भाषा प्रार्थनेची भाषा आहे. अन्य भाषा बोलणारा वचन सांगतं, मी नाही सांगत. अन्य भाषा बोलणारा माणसावरून नव्हे तर देवावर बोलतो. अन्य भाषा बोलणारा स्वतःची आध्यात्मिक उन्नती करतो. अन्य भाषा बोलणारा गूढ गोष्टी, मिस्ट्रीज
प्रगट करतो, गुड गोष्टी प्रगट करतो. कोणी कन्नडमध्ये प्रार्थना करेल, कोणी मराठीत करेल, कोणी हिंदीत करेल, कोणी गुजरातीत करेल. ह्या भाषेमध्ये आम्ही जी प्रार्थना करतो ती पण देव ऐकतो. मग अन्य भाषेची काय गरज होती? भाषा बोलणारा माणसावर नव्हे तर देवावर बोलतो. सगळेजण आपापल्या भाषेत प्रार्थना करतात, मग देवाला अन्य भाषेची काय गरज होती? जर देवाकडं ह्या कन्नड आणि ह्या वेगळ्या, हा चमत्कार घडलेला आहे तिथं, पण याचा अर्थ असा नाही की ह्या जगिक भाषा त्यांच्या मुखातून आल्या. तिसरी गोष्ट आहे, त्यामधला यशस्वी टप्पा आहे बॅप्टिझम. पवित्र आत्मा त्यांच्यावर आला, ते वैयक्तिकरित्या भरले आणि पवित्र आत्मा आल्यानंतर त्यांच्या मुखावाटे, बायबल जसं स्पष्ट करतं, जे अंतःकरणात भरलेलं आहे तेच मुखावाटे बाहेर पडणार. ते बोलायला लागले अन्य भाषेत. वचनातून तपासा प्रियानो, वचनातून तपासा. जेव्हा अन्य भाषा मला मिळाली, अन्य भाषा अशी भाषा आहे की जी सैतानाला देखील समजत नाही. अन्य भाषा प्रार्थनेची भाषा आहे, कोणाला दाखवण्यासाठी नाही की मला अन्य भाषा येते, मी खूप मोठा आहे, मला अन्य भाषेत दान मिळालं, ह्याच्यासाठी नाही. मिरवायची भाषा नाही आहे ही भाषा. तुमच्या खोलीतली भाषा आहे, तुमच्या प्रार्थनेची भाषा आहे. तुम्ही वाहन चालवत असाल त्यावर अन्य भाषा बोलू शकता. काही बहिणी आमच्या जेवण करत असतील, भाकऱ्या बनवत असतील, चपात्या लाटत असतील, अन्य भाषेमध्ये बोलू शकतात. डोळे उघडं ठेवून आम्ही अन्य भाषेत बोलू शकतो. अन्य भाषेचा अर्थ आहे कृपादानामधला एक कृपादान आहे अन्य भाषा, नॉट ट्रान्सलेशन. कोण हिंदीचं मराठीमध्ये, मराठीचं हिंदीमध्ये, इंग्रजीमध्ये ट्रान्सलेशन करतात, त्याला म्हणतात ते देवाने दिलेलं दान आहे. परमेश्वर या जगेक भाषेविषयी बोलत नाही. बाबेलमध्ये परमेश्वरनं भाषेचा घोळ केलेला आहे. मला सांगू द्या प्रियानो, हे 3 यशस्वी टप्पे घडलेले आहेत. बॅप्टिझम ऑफ हॉली स्पिरिट, ते पवित्र आत्म्याने स्वर्गातून त्यांचा बाप्तिस्मा झाला. दुसरा टप्पा आहे ते इंडिव्हिज्युअली भरले, सामुदायिकरित्या 120 लोक भरले, त्याच्याबरोबर वैयक्तिकरित्या ते भरले आणि त्यांच्या मुखातून सुपर नॅचरल आउटफ्लो आला. जो पेत्र, नाकारणारा पेत्र, काही क्षणानंतर उभा राहिला. कोबडा हरवण्यापूर्वी 3 वेळा नाकारणारा पेत्र भीतीने, मी त्याला ओळखत नाही, मी शपथ घेतो मी त्या येशूला ओळखत नाही. ती एक दासी म्हणते, अहो तो त्यांच्याबरोबर होता, येशू बरोबर होता. तो मरणाला घाबरला. आणि मला सांगू द्या प्रियानो, तोच पेत्र पहिला उभारला. 11 जणांमध्ये पेंटिकोच्या दिवशी पवित्र आत्मा आल्यानंतर त्याला धैर्य आलं. पवित्र आत्मा धैर्याचा आत्मा आहे, भित्रेपणाचा आत्मा नाही. तो घाबरला नाही, त्यानं भाषण केलं. खाली दिसतं 14व्या वचनापासून. त्या दिवशी प्रियानं वचन सांगतं मत्ते 12:34 कारण अंतःकरणात जे भरून गेले आहेत तेच मुखावाटे बाहेर निघणार. पेंटिकोच्या दिवशी हेच घडलं प्रियानो. देवाने त्यांना भरले, पवित्र आत्म्याने ते बोलू लागले. पवित्र आत्म्याद्वारे ती भाषा मिळते प्रियानो, ज्याला म्हणतो आम्ही अन्य भाषा. मला सांगू द्या प्रियानो, पंडित रमाबाईचं पण वर्जन वापरत राहा, एकच बायबल वापरू नका. पंडित रमाबाई खूप सुंदररित्या ट्रान्सलेशन करतात, खूप सुंदर. ते पण बायबल ठेवा तुमच्याकडं. संत पौल सांगतो 2 करिंथ 1:22 त्याने आम्हाला मुद्रांकित केले व आमच्या अंतःकरणात आपला आत्मा विसार म्हणून दिला. विसार म्हणजे आम्हाला बऱ्याच वेळा समजत नाही प्रियानो. विसारमध्ये जर आम्ही इंग्रजीमध्ये तो शब्द पाहिला, डाऊन पेमेंट. पंडित रमाबाई पहिला हप्ता म्हणतात, पहिला हप्ता. इंग्रजीमध्ये जर पाहिलं, विसार या शब्दाचा अर्थ आहे डाऊन पेमेंट. आम्ही बराच वेळ म्हणतो मी एक गाडी घेणार आहे, चार्जिंगची गाडी घेणार आहे, मी त्याचं डाऊन पेमेंट केलेलं आहे, तर ती गाडी माझी आहे आणि ती गाडी मला मिळणार आहे. तसं पवित्र आत्मा विसार म्हणून तिथं संत पौल म्हणतो 2 करिंथ 1:22 त्याने आम्हाला मुद्रांकित केले, सील केलं. मुद्रांकित केलं जसं इन्कम टॅक्स ऑफिस एखादं ऑफिस सील करतं, त्याच्यानंतर कुणी उघडत नाही ते, तसं आम्हाला सील करण्यात आलं. आणि आमच्या अंतःकरणात ॲज अ डाऊन पेमेंट येशू म्हणतो मी तुमच्यासाठी डाऊन पेमेंट केलेलं आहे. विसार माझा आत्मा तुमच्या आतमध्ये दिलेला आहे ॲज अ डाऊन पेमेंट.
आणि तो म्हणतो ही वस्तू कोणी विकत घेणार नाही. ही ॲडव्हान्स डाऊन पेमेंट, ॲडव्हान्स टोकन, त्याच्या आत्म्याचं डाऊन पेमेंट त्यानं आम्हाला आमच्यासाठी आत्मा डाऊन पेमेंट म्हणून दिला. आणि तो म्हणतो ही व्यक्ती कुठल्याही सैतानाला देखील ही विकली जाणार नाही. जोपर्यंत मी येत नाही तोपर्यंत ही वस्तू, ही व्यक्ती माझी आहे. आम्ही त्याच्यावर सर्वांना म्हणा, मी येशूचा आहे, मी येशूचा आहे, येशू माझा आहे. प्रियानो, आम्ही एकदा नाही दोनदा येशूच आहे. आम्ही पहिला येशूचीच होतो. आम्हाला त्याला आपल्या हातानं घडवलं. मग आम्ही बराच वेळ चुकतो, मार्ग चुकतो, आणि मग पुन्हा येशूनं आम्हाला काय केलं, त्याच्या रक्ताचं मोल देऊन आम्हाला विकत घेतलं. आम्ही 2 वेळा येशूचे आहोत. 1 वेळा नाही, 2 वेळा मोल दिलेलं आहे आमच्यासाठी. मला सांगू द्या प्रियानो, पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा एकच प्रक्रिया आहे. देवाचं एकच ते देणं आहे आमच्यासाठी. पवित्र आत्म्याच्या 2 पद्धती आहेत प्राप्त होण्याच्या. एक स्वर्गातून आणि दुसरी गोष्ट आहे देवाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकांकडून. काय उद्देश आहे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा? आम्ही पाहिलं पेंटिकॉस्ट दिवशी काय घडलं. काही उद्देश बघूया. माडत किती वेळा आहे त्याच्यावर आपण पुढे जाऊया. काय उद्देश आहे पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्म्याचा? कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा काहीतरी उद्देश असतो. तर प्राथमिक कारण आहे प्रेषित 1:8 आम्हा सर्वांना पाठ आहे, पवित्र आत्मा तुम्हावर येईल आणि तुम्हाला प्राप्त होईल. सर्वांनी मोठ्याने म्हणूया, सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी, सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. त्याचे साक्षी होण्यासाठी पवित्र आत्म्याची गरज आहे. येशूनं माझ्या जीवनात हे केलं, येशूनं मला चालवलं, येशू मला चालवत आहे, मी त्याची साक्ष देतो. आम्ही नेहमी साक्ष देतो, मी असा होतो, मी तसा होतो. आम्ही बऱ्याच वेळा लोकांना साक्ष देतो. त्याच्यासाठी पवित्र आत्मा उद्देश, त्याचं सामर्थ्य प्राप्त. आम्हाला परमेश्वर आज थोडंसं लक्ष सुपर नॅचरल गोष्टीकडे ठेवा म्हणत आहे, आणि त्याच्यासाठी पवित्र आत्मा गरजेचा आहे. पवित्र आत्म्याच्या द्वारेच आमच्या जीवनामध्ये अलौकिक गोष्टी घडू शकतात. मी फास्ट जातो. पहिली गोष्ट सर्वांनी म्हणा, सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी, सामर्थ्य प्राप्त होण्यासाठी. बायबल सांगतो तुम्ही दुखण्यावर हात ठेवणे म्हणजे ते बरे होतील. कित्येक गुडघ्याचे ऑपरेशन कॅन्सर झालेले आहेत, कित्येक. आमचं दादा इथं आहे, आकाश दादा आहेत. कसलं ऑपरेशन कॅन्सर झालं जरा मोठ्याने सांगा. लिगामेंट टोटली चिंध्या झालेल्या. बिना ऑपरेशनचं परमेश्वर त्याला आशीर्वादित केलेलं आहे. अनेक लोकांना परमेश्वर आशीर्वादित करतो. पवित्र आत्मा कुणा लोकांची मक्तेदारी नाही आहे, सेवकांची तर बिलकुल नाही आहे. पवित्र आत्मा आमच्या प्रत्येकासाठी दिलेला आत्मा आहे. तुमचं शिक्षण, तुमचं रंगरूप, तुमचं बायबलचं ज्ञान त्याला मायने करत नाही. पवित्र आत्मा प्रत्येकासाठी. शेजारच्या व्यक्तीला सांगा, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य प्रत्येकासाठी आहे. देवाचे साक्षी आम्ही प्रत्येक जण बनवू शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे, पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माचा काय उद्देश आहे? ज्या ठिकाणी देवाचा आत्मा आहे त्या ठिकाणी मोकळीकता आहे प्रियानो. युनिटी होण्यासाठी, ऐक्यता येण्यासाठी, आमच्यामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये असू दे, आमच्या चर्चेसमध्ये असू दे, युनिटी पवित्र आत्म्याच्या द्वारे येणार. जेव्हा पवित्र आत्मा माझ्या जीवनात येणार, मी माझ्या सहकार्याला म्हणणार नाही ह्यावेळी ह्याचा ऐकतो. पवित्र आत्मा आल्यानंतर युनिटी होते. जोपर्यंत पवित्र आत्मा येत नाही तर आम्ही एकमेकांना सहन करत नाहीत, ती फळच आम्हाला उगवत नाहीत, आम्ही प्रीतीच करत नाही. आम्ही नुसता बौद्धिक गोष्टीवर जाण्याचा प्रयत्न करतो. जे पवित्र आत्मा येतो ना तेव्हा आमच्यामध्ये युनिटी निर्माण होते. आमच्या परिवारामध्ये, नातेसंबंधामध्ये, मंडळीमध्ये, सगळीकडं युनिटी निर्माण होते. पवित्र आत्मा पाहिजे. आज गरज आहे. पवित्र आत्मा आमच्या जीवनामध्ये युनिटी आणतो. पसर आमच्या घरात युनिटी नाही आहे, पवित्र आत्म्याला बोलवा, युनिटी येणार. पवित्र आत्म्याला बोलवा, युनिटी येणार. कारण पवित्र आत्मा जोडणारा आत्मा आहे. आम्ही लग्नात जातो, पती पत्नी आणि पवित्र आत्म्याच्या दोरखंडानं ते बांधलेले असतात. 3 पदरी दोर सहसा तुटत नाही. बांधतो पवित्र आत्मा युनिटीनं.
ऐक्यतेनं बांधतो. मला सांगू द्या प्रियानं, बोलण्यासारखं पुष्कळ आहे. मी 7च गोष्टी बोलतो. आलाय रिझल्ट? आलाय? आणि 10 मिनटात येणारच नाही मी माहीत. असं असते माझं. हां 5 मिनटं, रजदल वेळ करणार नाही. 7 गोष्टी आहेत. आम्ही पाहिलं प्रियानो, पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा करणारा येशू आहे. आम्ही पाहिलं त्या दिवशी नेमकं काय घडलं. 3 यशस्वी टप्पे घडले. त्यांचा पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झाला. ते वैयक्तिकरित्या सामुदायिकरित्या भरले. त्यांच्या मुखातून सुपरनॅचरल आउटफ्लो आला. पवित्र आत्मा आम्हाला डाऊन पेमेंट म्हणून देण्यात आलेला आहे. पहिला हप्ता आमच्यामध्ये पहिला हप्ता दिला, जेणेकरून ही वस्तू किंवा ही व्यक्ती कोणालाही विकली जाणार नाही. येशू म्हणतो ही माझी आहे, ही लोक माझे आहेत. जे जे पवित्र आत्म्याच्या पहिल्या हप्त्याच्या द्वारे भरलेले आहेत, ते येशू म्हणतो हे लोक माझे आहेत, मी त्यांना न्यायला येणार आहे. तर 7 गोष्टी आपण पाहूया. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होण्यासाठी 7 गोष्टी. तुम्ही माझ्या मागून म्हणा, आपला संदेश लवकर संपेल. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होण्यासाठी 7 गोष्टी. मोठ्यानं बोलावं. पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होण्यासाठी 7 गोष्टी. तुम्ही चांगले लोक असाल, तुमचा मोठे वेळी बाप्तिस्मा झाला असेल, पण मी माझा अनुभव सांगतोय. मी माझ्याकडे सगळी बोटं करतोय. मी बाळ होतो, बाळ असताना माझा बाप्तिस्मा झाला. आणि मग माझा पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा केव्हा झाला मला समजत पण नव्हतं. बरं वाईट काही समजत नव्हतं. मी अशा संभ्रम अवस्थेत होतो की मला पवित्र आत्मा मिळालाय. मग जर मला पवित्र आत्मा जर जन्माने मिळाला असता, एका ख्रिस्ती घरात जन्मलो म्हणून जर मला पवित्र आत्मा मिळाला असता, मी बारमध्ये नाही जाऊन बसलो असतो, मी शिव्या नाही दिल्या असत्या, मी भांडण नाही केलं असतं, मी प्रत्येक सिनेमा नाही पाहिला असता, मी खोटं नाही बोललो असतो, मी चुकीच्या गोष्टी केल्या नसत्या. माझा जर पवित्र आत्म्यानं जर जन्मताच पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झाला असेल. बऱ्याच वेळा आम्ही अशा संभ्रम अवस्थेत असतो, मी ख्रिस्ती घरात जन्मल्याचा अर्थ आहे माझा पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा झाला. नो, 7 गोष्टी आहेत, त्याच्याद्वारे पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा होऊ शकतो. मला सांगू द्या प्रियानो, हा सीझनच पवित्र आत्म्याचा आहे. हालेलुया. हा सीझन पवित्र आत्म्याचा आहे. 45 दिवस आहे आज. 5 दिवसानंतर आम्ही पेंटिकॉस्ट सण साजरा करणार. ह्या 7 गोष्टी जर तुमच्या लक्षात राहिल्या तर पहिली गोष्ट आहे, सर्वांनी माझ्या मागून म्हणा, प्रेषित 2:8. मी वचनं नाही वाचत, आपला रिझल्ट पण आलेला आहे, पण 7 गोष्टी, कारण मी 2 तास वाट बघितलेली आहे. मी 2 तास थांबवणार नाही तुम्हाला. तर पहिली गोष्ट आहे, सर्वांनी मोठ्यानं मला पश्चाताप. मोठ्यानं बोला पश्चाताप. पश्चाताप. दुसरी गोष्ट आहे बाप्तिस्मा. पवित्र आत्म्याला स्वीकारण्यासाठी पाण्याचा बाप्तिस्मा झाला पाहिजे. बिना पाण्याच्या बाप्तिस्म्याचं अजून आमचं चाललंय बुडून शिंपडून, अजून तिथंच आहे. मी सैतानाला पण तेच पाहिजे आहे, आम्हाला पुढं जाऊ द्यायचं नाही. येशू पाण्यात गेला आणि येशू पाण्यातून वर आलेला वचनात दिसतो. अजून आम्ही नुसता, अनेकांना गर्व वाटतो, माझा बुडून झाला आणटी बाप्तिस्मा. पाण्याचा बाप्तिस्मा पाहिजे. येशू आमचा हिरो आहे. येशू आमचा हिरो आहे. येशूनं जे जे केलं ते आम्ही करणार. येशूनं जे जे केलं ते आम्ही करणार. मला सांगू द्या, पाण्यानं बाप्तिस्मा पाहिजे. पाण्यानं बाप्तिस्मा. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट आहे तहान पाहिजे. तहान पाहिजे. सर्वांनी मोठ्यानं बोला, तहान पाहिजे. चौथी गोष्ट आहे येशूकडे येणं गरजेचं आहे. मोठ्यानं बोला, येशूकडे येणं गरजेचं आहे. 5वी गोष्ट आहे, मत्ते 7:7 मध्ये देवाचं वचन म्हणतं, मागा म्हणजे तुम्हास मिळेल. 5वी गोष्ट आहे मागणं. 6वी गोष्ट आहे स्वीकारणं. आणि ज्यावेळी पवित्र आत्मा येतो त्यावेळी आमच्या जीवनावर ताबा घेतो. 7वी गोष्ट आहे, तो आमच्या जिभेवर देखील ताबा मिळवतो. शेवटी एकच वचन वाचूया आणि मग मी प्रार्थना करेन. तुम्ही माझ्यावर आहात?
काय अजून बक्षिसाकडे बघत आहात? मी तर म्हणतो स्वर्गीय बक्षीस घ्या आज माडीवच्या खोलीत. ती कुणाला घेऊन जायचं त्याला घेऊन जाऊ दे. योहानेचं पुस्तक 7वा अध्याय 37 वचन आपण सगळेजण वाचूया आणि आपण थांबणार आहोत 2 मिनिटं प्रार्थना करून. शेवटी साधी सिंपल पद्धत सांगतो, अगदी साधी पद्धत सांगतो तुम्हाला मी. येशू ख्रिस्त त्या ठिकाणी काय म्हणत आहे बघा, जिवंत पहा. मग सणाच्या व शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानेला असला तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. इथं का तेव्हा 3 गोष्टी आहेत. येशू या ठिकाणी म्हणतो, जो कोणी तहानेला असेल त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. सर्व म्हणा, येशूकडे येणे. जेवढा मोठा आवाज येईल तेवढा लवकर थांबणार मी. येशूकडे येणे. पण पहिला त्याच्या आधी काय म्हणलेलं आहे? जो कोणी तहानेला असेल. सर्व म्हणा, तहान असलेला. आता मी खालच्या पोरांना पण आणून म्हणायला लागलो सगळ्यांना, सगळे चला चला, जेवढे म्हणाला होता सगळ्यांना पवित्र आत्मा मिळणार आहे. अरे त्यांनाच ताण नाही तर परमेश्वर बळजबरी करत नाही. मी पुन्हा सांगतो, पवित्र आत्मा हिटलर नाही आहे, तो दैवी आत्मा आहे. ती दैवी व्यक्ती आहे, ती कुणालाच बळजबरी करत नाही. तो पाहुणा म्हणून त्याला पाहुणचार करायला लागतो. आता सकाळपासून येऊन मी जर त्यांना म्हणायला लागलो गाणी बंद करा, मला संदेश देऊ द्या, मध्ये मध्ये मला देतील म्हणून मला पाहुण्यासारखं बोलावं लागतं. आज इथं गेस्ट आहेत, पाहुण्यासारखं बोलावं लागतं. पहिली गोष्ट आहे, जो कोणी तहानेला असेल त्याने यावे. सर्वांनी बोला तहान. मोठ्याने बोला तहान. पवित्र आत्म्याची तहान, येशूकडे येणं आणि ते स्वीकारणं. सोपी पद्धत आहे, 3च वचन आहेत. जो कोणी तहानेला असेल त्याने यावे आणि ते जीवनी पाणी प्यावे. या आपले नेत्र बंद करूया, आपला हात स्वर्गाकडे करूया. येस, थँक्यू जीसस. आपला हात उंच करूया. मी सुरुवातीलाच म्हणालो, हे पुढचे 5 मिनिट मास आहेत पवित्र आत्म्यांचा बाप्तिस्मा होण्यासाठी. तुम्हाला आतुरता लागली असेल, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. जे लाईव्हमधून बघत आहेत त्या लोकांना देखील मी विनंती करतो, जर तुम्हाला पवित्र आत्म्यानं आज भरायचं असेल, वचन म्हणतं योहान 7:37, जो कोणी तहानेला असेल त्याने येशूकडे यावे आणि येशूकडून ते पवित्र आत्मा मागावा, जीवनी पाणी. हे आपल्या हात उंच करू आणि प्रभूला म्हणे, येशू माझ्या म्हणून प्रार्थना कर. येशू, मी तुझ्या चरणाजवळ येतो. पेंटिकोच्या दिवशी जे घडलं ते माझ्या जीवनात होऊ दे. मला पवित्र आत्मा हवा आहे, मला सामर्थ्याचा आत्मा हवा आहे. अलौकिक गोष्टी माझ्या जीवनात होऊ दे प्रभू. येशू दया कर. बायबल सांगतं प्रियानो, दैहिकरित्या आम्ही आत्म्याला स्वीकारू शकत नाही. अंतःकरण उघडा, पश्चाताप करून. जो कोणी तहानेला असेल त्यानं पश्चाताप करून येशूकडे यावं. प्रियानो, या ठिकाणी अद्भुत आज या माडीवरच्या खोलीत मला सांगू दे, प्रत्येक व्यक्ती जी तहानेली आहे ती भरली जाणार पवित्र आत्म्याने. आपले हात उंच करून म्हणे, येशू मी तुझ्या चरणाजवळ येतो. कळत न कळत आजपर्यंत माझ्याद्वारे काही पाप घडले असतील, त्या प्रत्येक पापाची मी आज कबुली देतो. प्रभू मला क्षमा करा. कळत न कळत तुमच्या विरोधात आजपर्यंत ज्या काही चुका माझ्याद्वारे घडल्या असतील, माझं शरीर तुम्हाला राहण्यासाठी आहे, तुमच्या पवित्र आत्म्याचं मंदिर आहे, त्या मंदिराची मी काळजी घेतली नसेल, त्या मंदिराची, माझ्या शरीररूपी मंदिराची मी काळजी घेतली नसेल, मी क्षमा मागतो. प्रभू, अलौकिक गोष्टी होण्यासाठी, सुपरनॅचरल गोष्टीसाठी दैवी व्यक्ती मला द्या. पवित्र आत्मा, मी माझं अंतःकरण उघडतो. योहान 7:37 नुसार मी आज येशू तुमच्या चरणाजवळ येतो. मला तहान आहे.
पवित्र आत्म्यानं प्रभूजी मला भरा, माझ्यावर दया करा, माझ्यावर प्रभुत्व करणारी हरेक अंधकाराचं सामर्थ्य येशूच्या नावात निघून जाऊ दे. हरेक प्रकारचे विचार, हरेक प्रकारचे दुष्ट आत्मे माझ्या जीवनातून निघून जाऊ दे. प्रभू माझ्या दया करा, प्रत्येक माझ्या पापाचे क्षमा करा, मला स्पर्श करा आणि तुमचा आत्मा माझ्यावर उतरू दे. तुमचा पवित्र आत्मा माझ्यावर उतरू दे. प्रभू तुमचा आत्मा माझ्यावर उतरू दे. प्रभू तुमचा आत्मा मला हवा आहे. माझ्या दया करा, दया करा येशू, माझ्या दया करा. प्रभूजी मी प्रार्थना करते राजा, पेंटिकोच्या दिवशी जशी ती माडीवरची खोली होती प्रभू, इथं जे ताणलेले आहेत, जे पाहत आहेत, जे बसलेले आहेत, ते प्रत्येकावर देवा आज तुझी आग उतरू दे राजा, तुझी आग उतरू दे, तुझी आग उतरू दे प्रभूजी. ओ मला सांगू द्या प्रियानो, हे 5 मिनिटं शेवटचे बास आहेत पवित्र आत्म्यानं भरण्यासाठी. जर अंतःकरण उघडाल तर दैवी व्यक्ती आज तुमच्या जीवनामध्ये येईल, तुमची साक्ष असेल. या चॅपल हॉलमध्ये देवाचा आत्मा उतरला आणि माझं जीवन बदललं. हे आपले हात उंच करूया आणि स्वर्गाला दाखवूया. एकच कोरस हे आपले हात उंच करूया. Thank you, Jesus. Hallelujah. Say rebando. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. मेरा दिल बने तेरा सिंहासन, मेरी आत्मा तेरा आसन. मेरा दिल बने तेरा सिंहासन, जिवंत देवाला आपण बोलवत मेरी आहोत. आत्मा तेरा आसन. अंतःकरण उघडून प्रियानो, मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान. मेरे मन में तू हो विराजमान, यीशु मेरे तू है बड़ा महान. येशूचा आत्मा पवित्र आत्मा आहे. यीशुआ 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 मेरे मन में समा अंतःकरणापासून प्रियानो, यीशुआ मेरे मन में समा जा. यीशुआ 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 मेरे मन में समा. अद्भुत शांती अनेकांच्या जीवनामध्ये येत आहे. यीशुआ ओ ती आग पवित्र आत्म्याची तुमच्या जीवनात येत आहे. आपले हात उंच करूया. पवित्र आत्मा देवा माझ्या जीवनात या. बोला बोला, पवित्र आत्मा देवा. येशू तुझ्या आत्म्यानं भर प्रियजनांना. आज त्यांना तहान आहे माझ्या प्रभू. येशू त्यांना तहान आहे. तुझ्याच वचनाचा मी दावा करतो. योहान 7:37 म्हणतात, जो कोणी तहानेला असेल त्याने येशू तुझ्याकडे यावं, तुझंच वचन म्हणतं आणि ते जीवनी जल दे राजा. प्रत्येक जणालाच पवित्र आत्म्यानं भर राजा. अलौकिकरित्या सुपर नॅचरली ते भरले जाऊ दे. पवित्र आत्मा ही तुमची राहण्याची ठिकाणं आहेत. यांचं शरीर तुमची मंदिरं आहेत. प्रभू या यांच्या जीवनामध्ये पवित्र आत्मा देवा प्रत्येक जणालाच भरून टाका. प्रभूजी स्पर्श करा. त्याची जीवन बदलली जाऊ देत. तुमची आग येऊ दे त्याच्या जीवनामध्ये. आउटफ्लो येऊ दे त्याच्या जीवनामध्ये. अग्नी येऊ दे. त्याचं जीवन आध्यात्मिक जीवनाला खलाटणी द्या प्रभू.
स्पर्श करा, स्पर्श करा येशू, स्पर्श करा प्रत्येकाला येशूच्या नावामध्ये. ही रात्र तुमचं जीवन बदलणारी रात्र आहे. ही रात्र तुमच्या आध्यात्मिक जीवनाला खलाटणे मिळणारी रात्र आहे. या रात्री तुम्ही पवित्र आत्म्याला घेऊन घरी जाल. या ठिकाणची गिफ्ट्स कोणत्याही टीम घेऊन जाऊ देत, पण या रात्री तुम्ही पवित्र आत्म्याला तुमच्या आतमध्ये घेऊन जाल. हो येशूच्या नावामध्ये, हो मी भविष्यवाणी करतो, हो प्रत्येक जण भरले जात आहेत. भरले जा पवित्र आत्म्यानं, त्याच्या आगीनं भरले जा. प्रभू स्पर्श कर, अलौकिक तुझी उपासना करू देत. सुपर नॅचरली राजा तुझ्याकडे त्यांच्या प्रार्थना येऊ देत. अलौकिकरित्या भर परमेश्वर, स्पर्श कर राजा, स्पर्श कर. आज रात्री जखमी आत्म्यांसाठी, कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी जखमी आत्म्यांसाठी परमेश्वर त्याच्या वचनातून तुमचा समाचार घेणार आहे. आज एक अभिवचन तुम्हाला आठवले या ठिकाणी, जे भविष्यवाणीचं अभिवचन आहे ते अनेकांच्या डोळ्यासमोर येत आहे. अनेकांचे जखमी आत्मे देवाच्या वचनरूपी औषधाने हील होत आहेत. प्रत्येक व्याधी विकार निघून जाऊ दे येशूच्या नावामध्ये. प्रभू हील होऊ देते येशूच्या नावामध्ये. प्रत्येक बीपी शुगरचा आत्मा येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. प्रभूजी मी प्रार्थना करताय, थायरॉइडचा प्रश्न, थायरॉइड हील होऊ दे येशूच्या नावामध्ये. किडनी स्टोन विरघळा जाऊ दे राजा येशूच्या नावामध्ये. हाडांचे विकार हील होऊ देते येशूच्या नावामध्ये. प्रभू दाखव, पवित्र आत्मा तुम्ही स्पर्श करा. तुम्ही आहात हरेक प्रकारच्या जुनाट व्याधी, झोप न येऊ देणारे स्पिरिट येशूच्या नावामध्ये निघून जाऊ दे. मानसिक त्रास देणारे स्पिरिट येशूच्या नावात निघून जाऊ देत. एव्हरी स्पिरिट ऑफ सुसाइड, आत्महत्येचे विचार येऊ देणारे स्पिरिट निघून जाऊ देत येशूच्या नावामध्ये. स्पिरिट ऑफ ऍक्सिडेंट, अपघाताच्या आत्मे येशूच्या नावात निघून जाऊ दे प्रत्येकाच्या जीवनात. परमेश्वर स्पर्श कर, प्रत्येकाला स्पर्श करा देवा. तुम्ही तुमची अलौकिक सामर्थ्य जीवनात फ्लो होऊ दे राजा. प्रत्येकाच्या जीवनात आध्यात्मिक नेत्र उघडू देत, आध्यात्मिक नेत्र उघडू देत राजा. सर्व बंड करणारे आत्मे, देवाचं वचन न समजू देणारे आत्मे येशूच्या नावात निघून जाऊ दे. अनटीचेबल स्पिरिट, रिबेलियन, देवाचं वचन प्रार्थना करत असताना, आराधना करत असताना झोप आणणारे स्पिरिट येशूच्या नावात निघून जाऊ देत. अपयशाच्या आत्मे येशूच्या नावात निघून जाऊ देत. प्रभू आज यांच्या जीवनाला खलाटणी दे. आशीर्वादांकडून आशीर्वादाकडे जाऊ देत, कृपेतून कृपेकडे जाऊ देत. रखडलेली कामं येशूच्या नावात होऊ देत. कर्जबाजारीपणाचा आत्मा येशूच्या नावात निघून जाऊ देत. प्रभू दया कर, तुझ्या दयेनं, तुझ्या कृपेनं सगळं काय होऊ शकतं. त्याचे कुटुंब आशीर्वादित कर. इथं जमलेल्या प्रत्येकाच्या घरातील तेला मिठा पिठावर देवा कृपा कर, बरकत दे. प्रभू तुझं वचन सांगतं आम्ही देवदूताच्या फौजा मागवायच्या आहेत. तुझ्याकडे देवदूताच्या फौजा मागतो ह्या प्रियजनांसाठी. यांचं येणं जाणं तुझ्या देवदूताच्या निगराणीमध्ये आशीर्वादित होऊ दे. यांच्या घराभोवती देवदूतांचा कडक पहारा असू दे राजा. देव तुझी कृपा दृष्टी त्यांच्यावर होऊ दे. प्रभू त्यांच्या व्यवसाय नोकऱ्यांवर दया करा, ब्लेस करा. ज्याला पगार वाढ पाहिजे त्याला पगार वाढ द्या. ज्याचा व्यवसाय आहे त्याचा व्यवसाय वाढू दे राजा. ज्याला नवीन नोकरी, नवीन व्यवसाय हवा आहे त्यांना व्यवसाय द्या. प्रभूची नोकऱ्या द्या. ज्यांचे लग्नाचे प्रश्न त्याचे लग्न होऊ देत राजा. प्रभू त्याच्या लेकराबाळांचे शिक्षण, ऍडमिशनचे प्रश्न तुमच्या कृपेखाली आणतो. जे आई वडील आज देव एक अभिवचन तुम्हा प्रत्येकाला देत आहे. जे आई वडील देवाच्या भयात आहेत त्यांच्या 7 पिढ्यांपर्यंत परमेश्वर दया करतो. तुमच्या मुलांची काळजी मिटलेल्या येशूच्या नावामध्ये. तुमच्या मुलांना मी उंच पदावर पाहत आत्म्यामध्ये. फक्त कंडिशन आहे देवाचे भय बाळगा, देवाचं भय बाळगा. प्रभू ब्लेस करते येशूच्या नावामध्ये. प्रभू चर्चला नेहमी जाऊ देत राजा. चर्चमध्ये रोवले जाऊ देत, सामर्थ्यानं भरू देत, अभिषेकात चालू देत. अलौकिक गोष्टीचा अनुभव रोज होऊ दे त्यांच्या जीवनामध्ये. प्रभू ब्लेस करत आहे. या राजा 45व्या दिवशी जसे राजा तुझे शिष्य माडीवरच्या खोलीत प्रार्थना करत होते, हे प्रियजन प्रार्थना करत आहेत. याच दिवसात त्यांना ब्लेस कर, याच दिवसात त्यांना आशीर्वादित कर आणि तुझं गौरव करून घे राजा.
येशू त्यांना आशीर्वादित करून मी पाठवत आहे. प्रभू दया करा, कृपा करा प्रभूची. तुमची कृपा दृष्टी इथं असू दे प्रभू. वेळ कमी होता पण पवित्र आत्मा तुम्ही कार्य करणार आहोत. तुमच्यामुळं या ठिकाणी अनेक जण पवित्र आत्म्यानं भरलेले आहेत प्रभू. हा थोडासा वेळ यांचं जीवन बदलण्यासाठी पुरेसा होता, त्याबद्दल धन्यवाद देतो येशूच्या नावात. तर प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता, हो त्या अलौकिक सामर्थ्याच्या देवाची सहभागिता, तो पवित्र आत्मा, आमचा पवित्र आत्मा, आमच्या सोबत नेहमी राहणारा पवित्र आत्मा, त्याची सहभागिता आता आणि सदा सर्व काळ तुमच्या बरोबर असो. आमेन.